वन हक्क कायद्याची ठळक वैशिष्ट्ये कोणती? काही इतर पारंपरिक वननिवासी होते ते सुद्धा वनावरतीच अवलंबून होते, तर त्यांना त्यांचा स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी त्यांचा जो ते जंगलाचं रक्षण करत होते तर त्यांचा असणारा हक्क मिळवण्यासाठी हा कायदा. वैयक्तिक व सामुदायिक अधिकार कोणत्या भागासाठी लागू आहे, त्याची अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? 26 डिसेंबर 2006 पूर्वी जे आदिवासी समाजाचे लोक आहेत त्यांचं जर वनामध्ये काही वास्तव्य असेल किंवा पुरावा असेल तर ते आपल्याकडे अर्ज करू शकतात. त्यासाठी वन हक्क समिती स्थापना आहे ग्रामपंचायत लेवलला, त्यांच्यामार्फत दावे आपल्याकडे येतात. त्यामध्ये मूळ पुरावा जर असेल बघायचा असेल तर आमच्याकडून काही गुन्हे नोंद झालेले असतील फॉरेस्टकडून किंवा त्यांच्याकडं काही दळी वगैरे असतात पूर्वी कसत होते तर त्याचे पावती द्यायचो आम्ही, त्यांच्याकडून एक रक्कम वसूल करायचो आणि त्यांना ती जमीन कसण्यासाठी द्यायचो. तर तसे काही पुरावे असतील तर ते पुरावे आपण ग्राह्य म्हणून धरतो. आणि त्याचबरोबर गुगल अर्थला 2005 पूर्वीचे ज्या इमेज आहेत त्या इमेजसुद्धा आम्ही चेक करतो. वैयक्तिक व सामुदायिक अधिकार प्राप्त करण्यासाठी कोण पात्र आहेत व त्याकरिता कुठे अर्ज करावा लागतो? 3 पिढ्यांचा किंवा 75 वर्षापूर्वीचा काही पुरावा असेल तर ते लोक पात्र होतात आणि त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत लेवलला वन हक्क समिती म्हणून एक स्थापन आहे, त्यांच्याकडे अर्ज करायचा, त्यांच्यामार्फत शिफारस होऊन तो आमच्याकडे येतो. वैयक्तिक व सामुदायिक वन हक्कांतर्गत रोजगार संधी उपलब्ध आहेत काय? रोजगार उपलब्ध झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचं त्यांना दावे मंजूर झाल्यामुळे त्यांना स्वतःची जमीन मिळालेली आहे आणि ते शेती वगैरे कसतात, त्यामध्ये त्यांना स्वतःचं उत्पन्नाचं साधन झालेलं आहे. त्याबरोबर आणखी एक सामुदायिक दाव्याच्या बाबतीत आपल्या वनामध्ये खूप मोठी अशी जंगल संपदा आहे, त्यामध्ये खूप गोष्टी मिळतात जसं की डिंक, त्यानंतर मध, फुलं, पानं, पळसाचे पानं, या सर्व गोष्टी गोळा करून ते सुद्धा त्यांना रोजगार उपलब्ध होत आहे. वन हक्क कायद्याअंतर्गत तुम्ही लाभ घेतला आहे का? हो, घेतला आहे ना. हो. पलाटाच्या कायद्यामुळे तुम्हाला काय फायदा झालाय? पलाट मुळे आम्ही त्याच्यात नागली पिकवतो, भात पिकवतो, तूर पिकवतो, उडीद, वरी सगळं पिकवतो आम्ही तिथे. याच्यापासून आम्हाला मोहा विकता येतात, मोहा आणून, आणि परत जळासाठी ते लाकडं सुटलेली ते गोळा करता येतात, भेटतात, आणि ते डिंक गोळा करून आणि ते बाजारात नेऊन विकता येतो. आम्हाला हे कायद्याचा फार फायदा झाला. आता तुम्ही वाट कसली पाहत आहे, तुम्ही पण या कायद्याचा लाभ घ्या.